आजपासून पंतप्रधान मोदी वर्धा दौऱ्यावर। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हा दौरा। पंतप्रधानांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन। पंतप्रधानांचा आज वर्ध्यानंतर अमरावती दौरा। पंतप्रधानांच्या हस्ते अमरावती टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचाही शुभारंभ। वर्ध्यात शेतमालाला दर देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या पोस्टरनं वेधलं लक्ष। हे आपल्यासाठी अशक्य आहे का? पोस्टरमधनं विचारला मोदींना प्रश्न। 24 आणि 25 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विदर्भ आणि मराठवाडा दौरा। अमित शहा संभाजीनगरमध्ये घेणार विदर्भ आणि मराठवाड्याच्या नेत्यांची बैठक। फडणवीस, बावनकुळे, भूपेंद्र यादव उपस्थित राहणार। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक। जागा वाटपाचा तिढा सोडवण्याच्या अनुषंगानं बैठक पार पडणार। महाराष्ट्रातल्या 15 ते 20 जागांवर ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार पक्ष आग्रही। सविस्तर चर्चा करून तिढा सोडवला जाणार, सूत्रांची माहिती। तर काँग्रेससोबत आज संयुक्त महाविकास आघाडीची बैठक पार पडणार। 100% मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला 4 ते 5 दिवसात जाहीर केला जाईल। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती। महायुतीचे नेते जागा वाटप जाहीर करतील, शिरसाटांचं वक्तव्य। ठाकरे गटातले नेते अंबादास दानवेंचं राज्यपालांना पत्र। राज्यातल्या वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा राज्य सरकारवर दानवेंचा आरोप। राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच आगामी निवडणूक लढवणार, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचं स्पष्टीकरण। कर्डिले श्रीगोंदा मतदारसंघातनं निवडणूक लढवणार असल्याची सुरू होती चर्चा। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। संजय पांडे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक। काही दिवसांपूर्वीच संजय पांडेंनी अंधेरीमधून निवडणूक लढणार असल्याची केली होती घोषणा। 2022चा हिशोब 2024 मध्ये पूर्ण करू, संजय पांडे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांचं थेट आव्हान। सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरेंचं मतदारांना पत्र। 22 सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंची युवासेना आणि एबीव्हीपीमध्ये थेट लढत। भावी पिढ्यांसाठी योग्य निर्णय घ्या, ठाकरेंचं आवाहन। जालन्यामध्ये केवळ 1.5 किलोमीटर अंतरावरच 3 उपोषणं। अंतरवाली सराटी गाव आणि वेस बनली आरक्षणाचा केंद्रबिंदू। ओबीसी समाजाची 2 आणि मराठा समाजाचं 1 आंदोलन सुरू। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मात्र उपचार घेण्यास जरांगेंचा नकार। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून उपचार घेण्याची विनंती। पंढरपुरात सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा आजचा 12वा दिवस। शासनाकडून अजूनही निर्णय नाही। आज संध्याकाळी राज्यातले सर्वपक्षीय धनगर समाजाचे नेते, पदाधिकारी आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांची उपोषणस्थळी बैठक। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतर मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्री शंभूराज देसाईंनी आज बोलावली महत्त्वाची बैठक। देसाई वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार। ऐरोलीतील 80 एकर भूखंड उद्योगपतींच्या घशात जाऊ देणार नाही। शहरातील तज्ज्ञ लोकांचे अभिप्राय घेऊनच पुढचं पाऊल टाकणार, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचं वक्तव्य। वांद्रे परिसरात वर्षा गायकवाडांचे ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स। जिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स फाडल्याचा काँग्रेसचा आरोप। वांद्रे पूर्व भागात पैशाचा पाऊस पडतोय म्हणून गुंडगिरी सुरू। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचा गंभीर आरोप। काँग्रेसचे ईदच्या शुभेच्छा देणारे फलक फाडल्यामुळे वांद्रे परिसरात राजकीय तणाव। जिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याचा प्रत्यक्षदर्शी नूर मोहम्मद इद्रेसी यांचा आरोप। पोस्टर फाडणं हा बालिशपणा, जनता त्यांना धडा शिकवेल। वांद्रेमधल्या पोस्टर वॉरवर खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया।
पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, सकल हिंदू समाजाची मागणी। ईद निमित्त खेडमधनं काढलेल्या रॅलीमध्ये काही अज्ञातांनी फडकवला होता पॅलेस्टाईनचा झेंडा। 2 दिवसांच्या तणावानंतर सध्या भिवंडी शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था। अफवांवर विश्वास ठेवू नका, भिवंडी पोलीस उपायुक्तांचं नागरिकांना आवाहन। नंदुरबार शहरामध्ये ईदचा जुलूस सुरू असताना काल 2 गटांमध्ये राडा। वादानंतर पोलिसांकडून आरोपींची धरपकड। विशेष पोलीस महानिरीक्षक कराळेंचं नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन। गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीमुळे भाजल्यानं 11 महिला जखमी। नागपूरच्या उमरेडमधली घटना। जखमी महिलांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू। खोटी माहिती दिल्याबाबत यूपीएससीकडून निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकर विरोधात याचिका। आरोपांबाबत दिल्ली उच्च न्यायालयाची पूजा खेडकरला नोटीस। पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरनं हटवल्यानंतर डॉ. अजित रानडेंची हायकोर्टात धाव। पदावरनं हटवण्याची पद्धत आणि कारणं चुकीची असल्याचा रानडेंचा दावा, तर सुनावणी होईपर्यंत पदावरनं न हटवण्याचे हायकोर्टाचे निर्देश। गेल्या 6 महिन्यात कोस्टल रोडवरनं 40 लाख वाहनांचा प्रवास। मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सीलिंगपर्यंत सिग्नल मुक्त, टोल मुक्त वेगवान प्रवास करता येत असल्यानं आणि इंधनाची बचत होत असल्यानं मुंबईकरांची या प्रवासाला पसंती। ठाण्यातल्या काही भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद। काटई नाका ते शीळ टाकी इथं दुरुस्तीच्या कामामुळे दिवा, मुंब्रा आणि कळव्यासह अन्य भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार। विदर्भातल्या संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाईची रक्कम द्या, कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या सूचना। अहमदनगरच्या नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 40 रुपये प्रति किलो दर। पुढचे काही आठवड्यात पुन्हा कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पुण्यामध्ये गेल्या 11 दिवसांपासून सारथीच्या विद्यार्थ्यांचं बेमुदत साखळी उपोषण। बार्टीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी स्कॉलरशिप आम्हालाही द्या, उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोकणातले आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। कोकणातले स्थानिक मुद्दे, मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात उपोषण। निधी वाटपात होणारा दुजाभाव बंद करा, शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपाचं नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात। गरुड मंडपातील लाकडी रूपकाम बदललं जाणार। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी सहआरोपी चेतन पाटील याचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। आपत्कालीन सेवांसाठी उद्यापासून कामावर हजर होणार। कोलकात्यातल्या ज्युनियर डॉक्टर्सची घोषणा। सरकारनं आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर पुन्हा आंदोलनाचाही दिला इशारा। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचं नवं मिशन। हरियाणाच्या जगाधरीमध्ये रोड शोद्वारे प्रचाराची सुरुवात करणार। हरियाणात 5 ऑक्टोबरला मतदान। झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारच्या विरोधात भाजपची परिवर्तन यात्रा। गृहमंत्री अमित शहा आज हिरवा झेंडा दाखवणार। साहेबगंजपासून सुरू होणारी यात्रा 26 सप्टेंबरपर्यंत चालणार। भरत गोगावलेंना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यामध्ये तांत्रिक अडचण। परिवहन मंत्रीच एसटी महामंडळाचा अध्यक्ष असणार, हा नियम बदलावा लागणार। आमदार संजय शिरसाट यांनी स्वीकारला सिडको अध्यक्षपदाचा पदभार। संजय शिरसाट यांचं सिडको कार्यालयात येताना जोरदार स्वागत। बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसाठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात बैठक घेऊन दिले निर्देश। मुंबईतील सलमान खानच्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवली। सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीनंतर गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पोलीस सुरक्षेत वाढ।
नायजेरियाच्या महाराष्ट्र मंडळाकडनं गेल्या 36 वर्षांपासून गणपतीची स्थापना मंडळानं साकारली. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती हा गणेशोत्सव माझानं दाखवल्याबद्दल मंडळानं मानले एबीपी माझाचे आभार. सांगलीमध्ये 1.5 वर्षाच्या लहानग्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला. पालिकेचं भटक्या कुत्र्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष. पालिकेनं लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. भाईंदरमध्ये एका विवाहित महिलेवर बलात्कार. 14 सप्टेंबरची घटना. बलात्कार करणाऱ्याला भाईंदर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. कोल्हापुरात गावगुंडांची पोलिसांवर दादागिरी. हातात दगड घेऊन गावगुंडांनी पोलिसांवर उगारले दगड. धमकावणाऱ्या 2 अल्पवयीन गावगुंडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बीडमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या आरोपींच्या घरांवर छापे. शस्त्रसाठाही जप्त. आरोपींनाही अटक. पोलिसांचा अधिक तपास सुरू. बारामतीमध्ये मंदिरात चोरी करणाऱ्या 3घांना अटक. आरोपींकडून 107 वर्ष जुनी मूर्ती, मंदिरातील देवीचे मुकुट आणि मंदिरातील काही वस्तूही जप्त. आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिराच्या लाडवाच्या प्रसादात चरबी आणि माशाचं तेल असल्याचं आलं समोर. लॅबच्या अहवालातही झालं स्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.